मित्रांनो नमस्कार. कवी प्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आत्ता एक मी व्हिडिओ केला होता, तुम्हाला एक खुशखबर दिली होती की आपल्या भारताचे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी ऑफिसर्स 543 उमेदवार वीरों के वीर इंडियन या पक्षातर्फे उभे केले जाणार आहेत 2024च्या निवडणुकीसाठी. आणि त्यातलेच एक उमेदवार ज्यांना शुभेच्छा देण्याचा मला आज सर्वप्रथम बहुमान मिळाला आहे, त्या उमेदवाराची मी तुम्हाला ओळख करून देतो. प्रशांत भगतजी, माझ्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण एक 2024च्या इलेक्शनचे मावळ तालुक्यातले उमेदवार आहात असं मला कळलं आणि हे ऐकून मला खूप आनंद झाला. पहिल्यांदा तुमच्या डेडिकेशनसाठी, तुम्ही आजपर्यंत देशासाठी जे काही सर्वस्व अर्पण करून त्या देशासाठी खस्ता खाल्ल्यात आणि इथून पुढं अशा पद्धतीने देशसेवा करण्याची ठरवली, त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि तुम्हाला मी थोडंसं बोलतं करणार आहे माझ्या व्ह्युअर्ससाठी की काय हो असं तुमच्या मनामध्ये का बरं वाटलं की आता आपल्याला सैनिकांना उतरलं पाहिजे रिंगणात? याच्यामागची भूमिका काय? 543 उमेदवार उभे करण्याची भूमिका काय? भूमिका एकदम स्पष्ट आहे की सर्वसामान्य जनता जे काय आपण बघत आलेलो आहे की आपला देश स्वतंत्र झाला 1947ला, तेव्हापासून आत्तापर्यंत विविध सरकारं आली, विविध पक्षांची आली आणि गेली, परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यामध्ये सुधारणा अशी होताना दिसत नाही आहे. आणि मग ती सुधारणा कोण करणार? कारण जे कोणी उमेदवार येत आहेत, स्पष्ट बोलायचं झालं तर हे फक्त आपल्या घराण्याचंच हित बघतायत, सर्वसामान्य जनतेचं कोण बघत नाही. अच्छा. आणि आम्ही जेव्हा सेवा केली सैन्यामध्ये असताना, तेव्हा आम्ही घराण्याशाने बघितली की मला माझं घर प्रोटेक्ट करायचं आहे. बिलकुल. तर देश महत्त्वाचा, राष्ट्र देश प्रथम. सर्वतोपरी. Yes. आणि म्हणून आम्हाला हे वाटलं की आता हे काहीतरी बदल करण्यासाठी, आणि म्हणून आम्ही उतरलेलो आहोत. अतिशय चांगला मोठो आहे, अतिशय चांगला मोठो. मित्रांनो, मावळ मतदारसंघ तसं पाहिलं तर खूप महत्त्वाचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला, आणि त्यामध्ये आपले प्रशांत भगत साहेब तिथे एक उमेदवार म्हणून उभे आहेत. तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी आता एक विचार करायचा आहे की जिस खून की बूंद में मच मोर दॅन 100% ऑनेस्टी आहे, असे कोण आहेत लोक? ती फक्त ही भारतीय नौदल, भारतीय तुमचं भूदल आणि भारतीय वायुदल. थोडक्यात हे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधून रिटायर झालेले ऑफिसर्स जेव्हा एक मनामध्ये धग घेऊन उतरत आहेत की या देशासाठी आता आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे, परिवारवाद, करप्शन या गोष्टी संपवायच्या असतील तर कुणीतरी हा बदल घडवला पाहिजे, आणि ही चिंगारी घेऊन ते मैदानात उतरलेत, तर त्यांना मी शुभेच्छा खूप खूप देतो. माझ्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर्व मतदारांना त्यांना मी आव्हान करायला सांगेन की मुख्यतः मला असं वाटतं भगत साहेब, तुम्हाला आता असं आव्हान करावं लागेल की काही लोक मतदान करायलाच बाहेर पडत नाहीत. म्हणजे इतकी निरीच्छता या समाजामध्ये निर्माण होण्याचं कारणच काय आहे? जे तुम्ही आत्ता सुरुवातीला बोललात तेच कारण आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काही आव्हान करायचं आहे का मतदारांना? नक्कीच. कारण काय झालेलं आहे की प्रत्येकाचा एक माइंडसेट झालेला आहे की मला अमुक पक्षाला मत द्यायचं आहे, मला तमुक पक्षाला मत द्यायचं आहे, मला अमुक व्यक्तीच्या मागे जायचं आहे, मला तमुक व्यक्तीच्या मागे जायचं आहे. आम्ही जे उतरलोय, आम्ही कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नक्कीच नाही आहोत, परंतु अशी जनता आपल्या भारतामध्ये 35% आहे की जे मतदानाला जात नाही. आम्ही जेव्हा त्यांचा सर्वे केला की बाबांनो तुम्ही का जात नाही, तुम्ही पिकनिकला जाता, सुट्टीवर तुम्हाला मिळते ना, पण तुम्ही जाता पिकनिकला. आणि मग तेव्हा त्यांच्याकडे आम्हाला जे उत्तर कळलं ते खरोखर भयावह होतं. ते म्हणाले की आम्ही कोणाला मत द्यायचं, आमच्याकडे पर्याय नाही आहे, तुम्ही एखादा सक्षम पर्याय द्या. मग आमच्या डोक्यामध्ये आलं की जर का त्यांना सक्षम पर्याय दिला, आणि आम्ही सैनिक नक्कीच सक्षम पर्याय आहोत, आणि ही जी 35% जनता आहे, या 35% जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे की आता ते बघतील की आता त्यांना कोणत्याही पक्षाच्या मागे जाण्याची गरज नाही आहे. तर हे सैनिक खरे देशप्रेमी इथे आता उतरलेले आहेत, आणि हे आपले खरे पर्याय आहेत की जर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल, चांगली प्रगती करायची असेल, सर्वसामान्य माणूस सुखी जगायचा असेल. कारण आज जे आपण टॅक्स भरतोय, बरीचशी जनता आपली जी टॅक्स भरते, परंतु ह्या सगळ्या सरकारने काय केलं आहे की ह्या टॅक्स पेअरने एक दुभती गाय समजलेलं आहे. जे काय निचोडायचं ते ह्यांच्याकडनंच घ्यायचं, पण त्याच्यावरती पर्याय दिला पाहिजे. आज टोल टॅक्सच्या नावाखाली जी काय टोलधाड टाकली जाते ही कुठेतरी थांबली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आवाहन करतोय, जे लोक मतदानाला येत नाहीत, या घराच्या बाहेर या, तुम्हाला आता पर्याय मी दिलेला आहे, आणि जर तुम्ही तर बाहेर आलात तर नक्की ह्याच्यामध्ये क्रांती होणार. तुमचं विजन या 1-2 मुद्द्यावरूनच मला खूप असं आवडून गेलं आहे. तुमच्या विजनमध्ये जे काही तुम्ही आता जाहीरनामा तुमचा बाहेर येईल, त्यानंतर पब्लिकला माहीत होईल, पण एकंदरीतच देश प्रामाणिकतेकडे वळतो आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मी तुमच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा अर्पित करतो. भगतसाहेब, वैयक्तिक शुभेच्छा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि डेफिनेटली वीरों के वीर इंडियन हा पक्ष, एक नवीन पक्ष आपल्या भारताच्या संसद भवन नक्की गाजवेल, या अशा अपेक्षा बाळगूयात. पुन्हा एकदा मतदारांना आव्हान करतो
इफ यू वॉन्ट अ चेंज यू हॅव टू लिव्ह द हाऊस फॉर वोटिंग. कम ऑन, लेट अस मूव फॉर अ चेंज इन आवर इंडिया. डेफिनेटली एक चांगलं सरकार तुम्हाला जर हवं असेल किंवा चांगली माणसं सरकारमध्ये हवी असतील तर या पक्षाला एकदा संधी देण्यास काहीच हरकत नाही. या मताला मी पण पोचलेलो आहे. डेफिनेटली विरोंकेवीर इंडियन पक्षाला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. माझ्या चॅनलवर आपण आलात एक उमेदवार म्हणून तुम्हाला भरघोस शुभेच्छा आणि मतदारांचा कौल तुमच्या बाजूने भरघोस मिळो याच माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्स अ लॉट. धन्यवाद.